Hey besties, welcome back to my channel or welcome to my channel. I am Ambika and you are watching Too Much DNA Daily. So today I have to cut my nails because mummy बोली आणि mummy is like की नका काप एवढे वाढवले राक्षसारखे. I was like okay, stop comparing me to a राक्षस mummy. Mummy is like एवढे राक्षसारखे कारण ठेवले खायला नाही होणार हे ते blah blah. So after listening to those तानेज for like forever, मी आज फायनली माझे नखं कापते. Look at my nails guys. So yeah, let's cut my nails with me. Let's cut my poor nails guys. Wow, इसके ऊपर bro there लिखा है instead of brother. This literally has bro there. Brother. Nice file. And I have a kit also, nail cutting kit. ज्याच्यातलं अर्धं सामान हरवलेलं आहे. हां, तर ह्याच्यातले 2 सामान तर गायब आहे. ह्याच्यातले ट्विझर्स आणि नेल कटर आहे. आणि नेल कटर थोडा असा हे आहे, वीक आहे, म्हणून मी हा मोठावाला यूज करते. आणि दिस फायलर इज द बेस्ट फायलर आय एवर सीन. काच का फायलर इज व्हेरी नाइस. आय मे कीप माय लेफ्ट हँडची नखं. सो लेट्स स्टार्ट विथ राईट. Goodbye nails. I miss them already. I feel like I just lost half my fingers, bro. मुहूर्त भेटला का नका काढायचा? Guys, मम्मी टोमणे देते मला कॅमेऱ्याच्या मागून. टोमणे नाही, मला सांगावा, तुम्हाला उजव्या हाताची नखं कोण वाढवतं का? म्हणजे तुमच्या स्कूलमध्ये तुम्हाला काही शिकवत नव्हते का? नखा कापायचे स्कूलमध्ये कुठे होते माझ्याकडे नखं? अरे एक असतं ना, म्हणजे बेसिक नॉलेज. हा बरोबर आहे, असं पण आपल्या बोलतात ना, भारताच्या शिक्षणामध्ये बेसिक नॉलेजपेक्षा पुस्तकी नॉलेजचा जास्त भर आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी काहीच मान्य हे नाही. पण नाही, नखं माझी शाळा कुठे असायचे. आले आता शाळा संपली तर शाळेचे रूल मी का फॉलो करू? हाय गाईज, सो वन थिंग अबाउट मी दॅट यू गाईज डिड नॉट नो, दॅट आय ऑल्सो जंक जर्नल. सो बेसिकली जंक जर्नलिंग इज की काय पण तुम्हाला कचरा नाही बोलू शकत, बट काय पण तुम्हाला आता कुठे गेला तर तुम्हाला काय स्टिकर भेटला किंवा कसला रॅपर. तर हा बेसिकली एक चॉकलेटचा रॅपर आहे. तो तुम्हाला आवडला की इफ यू वॉन्ट, यू थिंक यू फाइंड इट प्रिटी अँड यू लाईक इट, सो यू जस्ट स्टिक इट इन अ जर्नल, यू जस्ट स्टिक इट इन अ बुक. सो आय हॅव डन जंक जर्नलिंग प्रिव्हियसली एज वेल अँड आय हॅव फ्यू मोर आयटम्स. आय हॅव ऑल चॉकलेट आयटम्स. आता हे चॉकलेटचं रॅपर आहे एक, हे आहे माझ्याकडे. आय हॅव 2 हर्शीज chocolate wrapper, stickers from when I went to Mr. Misu, a really nice tiramisu place, and I have more stickers from Atom Eats. Atom Eats is a brand which sells pretzels, chocolate covered pretzels, and their sticker. This is really cool. Wow. काय नाही लागत जंक जर्नलिंग करायला, जस्ट रँडमस्ट कसा करायचा बेगोकडून शिका. टाइमपास नाही, हे एक आर्ट थेरपी बोलतात. आर्ट थेरपी बोलतात त्याला. किती छान बनवलं बघ हे. याला एक टाइप ऑफ आर्ट थेरपी बोलते. हे विकू शकते माहिती मी कोणाला? लोकांना. आता ह्याला मी काय नेम करू शकते? बिल. कारण की त्याचं सगळे बिल्स आहेत. एक बिल, दुसरा बिल, सगळे स्कॅनर. याला क्रिएटिव्हिटीच बोलतात, पण आर्ट थेरपी बोलतात. आर्ट थेरपी स्थिती. तुला गरज आहे का थेरपीची? हो. कसल्या थेरपीची? आर्ट थेरपीची. आणि गाईज मी कालच एक्रेलिक मार्कर्स घेतले. हे असाच खर्च करत असते नाही. माझ्याकडे एक पिशवी भरून आर्टचं सामान होतं, बिकॉज आय हॅव ऑलवेज बीन अ आर्ट किड. आणि ती हरवली आता. आणि त्याच्यात ऍटलिस्ट 20,000च्या वर्थ प्रोडक्ट्स असतील ऍटलिस्ट. कारण की मला माहिती मी सगळं घ्यायची आर्टचं. आणि मी किती 15 वर्षापासून कलेक्टच करते. माझे जुने स्केचबुक्स असतील, माझे जुने पेंटिंग्स असतील, त्याच्यात सगळं गायब झालंय ते. आमच्या इथे शॉप आहे ह्याचं स्टेशनरीचं. ही वयाच्या 5व्या वर्षापासून बाबू वयाच्या 5व्या वर्षापासून त्या शॉपमध्ये जाते. आणि ही गेली की तो शॉपवाला खुश होतो का? कारण की त्याला माहित आहे ही आता आली तर 2-4 हजाराचं तो शॉपिंग करणारच करणार. अजूनही तो म्हणजे हिने एंट्री केली शॉपमध्ये की तो खुश होतो. क्या चाहिए मैडम, क्या चाहिए मैडम? हाँ मैडम तो क्या आई पैसा ही लुटाने के लिए बैठी. पण आहे, तिला आवड आहे आर्टची खूप. अशी तिचे पेंटिंग्स वगैरे पण खूप छान आहे. मी तिला तेच सांगत असते, पेंटिंग वगैरे पण जरा
कधीतरी काढून टाकत जा. तर मी हे ॲक्रेलिक मार्कर घेतले. बेस्ट परचेस ऑफ माय लाईफ. हे खूप चांगलं. हे कशावर पण चालतात. मम्मीच्या नखावर आता मी काढत होती, तर हे कशावर पण चालतात. कोणत्या पण सरफेसवर मी हे करू शकते. तर हे आहे. समटाईम्स माझ्याकडे स्टिकरचं पण खूप मोठं कलेक्शन होतं त्याच्यातच, आणि ते गायब झालेलं आहे आता. सो या, तर मी ते गायब झाले, पण हिने पुन्हा स्टार्ट केलं आता आणायला. हां, मग ते महिनाभरात पिशवी पुन्हा भरून जाईल. नो वरी. बिकॉज लाईक, आणि मग मी पेंट पण आणलं, म्हणजे पेंट हरवलेलं. बट नथिंग, यू डोंट नीड स्टिकर्स. लोकी यू डू नीड. थोडे थोडे घेतले तर काय नाही. हे असे क्यूट स्टिकर्स घेतले, 1-2 पॅकेट, नॉट मच. आणि कुठे पण तुम्ही गेला, आता मी एका लिटल फ्लीला गेलेली, मग मला तिकडे हे भेटलं. अँड दिस इज सच अ नाईस पोलोरॉइड, तो आय वॉन्ट टू सेव्ह दिस. अँड दिस हॅज अ परफ्यूम सेंट ऑन इट. येस, तर मी ते इकडे लावेल असं. आणि एका पार्सलमध्ये मला हे दिलेलं. आय नो दिस इज दिल्ली अँड दिस इज सो नाईस. तर मला हे सगळं चीजे हे करायला आवडतात, स्टोअर करायला, लाईक ॲज अ मेमरी ऑर समथिंग. पण मग मी आता जर्नलिंग कन्सिस्टन्सी केली आहे बघा. स्टिकर पे रूम, स्टिकर पेज, मोर स्टिकर पेज, थिओब्रोमा पेज, बिलिंग पेज. सो गाईज, फर्स्ट स्टेप ऑफ जंक जर्नलिंग इज की आधीच सगळं चिपकवायचं नाही, आधी लेआउट करायचा. आधी बघायचं की तुम्हाला कसं काय आवडतं कोणत्या पेजवर. सो आता आय एम गोना यूज दिस पेज. आधी मी बघणार की मला हे ह्या साईडला लावायचं की हे ह्या साईडला लावायचं आहे. आय विल डिसाईड द लेआउट अँड देन आय विल गो अँड स्टिक इट. तुमची बुक अशी पफअप होऊ शकते. तर टू कीप दॅट इन प्लेस यू हॅव टू गेट दिस क्लिप अँड क्लिप इट इन प्लेस. सो दिस, हे माझ्याकडे एक बॉन्कसची पॅन्ट आहे हॅलो किटीवाली. हे त्याच्या टॅगचं आहे आणि हे एवढं थिक आहे. इट्स लाईक अ व्हेरी गुड क्वालिटी हॅलो किटी हे, आणि मला हॅलो किटी खूप आवडतं. तर मी हे पण वाचून ठेवलं आहे. पण हे मी स्टिक कसं करणार आहे मला नाही माहिती. आय विल जस्ट हँग इट ॲक्च्युली इन माय बुक. गाईज, आत्ताच आमचं एक पार्सल आले. पार्सल आहे विलेज डेकोरमधून. ॲक्च्युली ह्याचा एक थोडासा किस्सा आहे, तो मी सांगतेच तुम्हाला नंतर. पण आता आपण आधी पार्सल ओपन करूया. चला, पार्सल ओपन करताच मी तुम्हाला स्टोरी सांगते. ॲक्च्युली 1 महिन्यापूर्वी आम्ही विलेज डेकोरमधून मटका मागवला होता. 1 का 2? एक दीड महिना झाला असेल जास्तीत जास्त, कारण की त्यांचे प्रोडक्ट यायला 10 दिवस लागतात, बिकॉज ते लांबून येतात थोडे. हां, केरलावरून. मार्ट खूप छान होतं, नो डाऊट, प्रश्नच येत नाही. सोबत हे आणि सोबत एक ग्लास पण असतो, आणि बऱ्यापैकी छानच होतं. आम्ही वापरलं. पण 10 ते 15 दिवसात ना त्या माठाला तडा गेला, असं राऊंड पूर्ण तडा गेला आणि पाणी पाझरायला लागलं. आम्ही थोडं, बापरे, एवढी शुद्ध मराठी. आम्ही विलेज डेकोरला कॉन्टॅक्ट केलं पुन्हा. त्यांना सांगितलं की असं असं आहे म्हणून. फोटो पाठवले, व्हिडिओ पाठवले की बाबा असं का 15 दिवसातच, आणि कॉस्ट बऱ्यापैकी महागच होतात. म्हणून आम्ही थोडंसं त्यांना हे केलं की बाबा असं असं आहे, 15-20 दिवस आम्ही प्रोडक्ट वापरले आणि अशा पद्धतीने त्याला तडा गेला आहे. तर त्यांनी आमची हे घेतली, बोलतात ना, काय बोलतात त्याला, रिक्वेस्ट ऐकलं त्यांनी, SMS पण पाहिला आणि कॉन्टॅक्ट पण केला आम्हाला त्यांनी. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला रिप्लेस करून देऊया. आणि आज तो मटका आलेला आहे. तर थँक्यू फॉर विलेज डेकोर, आम्हाला रिप्लेस करून दिल्याबद्दल. वाव, थँक्स. आता पडला असं बोलणं. छान. गाईज, न्यू मटका. तर आता ग्लास आणि हे नाही दिलाय, कारण की रिप्लेस, हा, ऑलरेडी रिप्लेसमेंट आहे ना. तर नळ तर आता आहे, तोच आपण लावूया. आणि ग्लास पण आहे ऑब्विसली यार. ग्लासची पण एक सम प्राइस असते. आणि इव्हन नळ सुद्धा चांगला त्यांचा स्टीलचा नळ आहे. आणि झाकण पण नाही, तर ठीक आहे ना, सगळं आहे सगळं. फक्त माठाला असा पूर्ण असं हे गेलं. तर दाखवते मी तुम्हाला. हे बघा, असा तडा गेला होता. जास्त दिवस काय आम्ही वापरला नाही. आणि हा ग्लास आहे, त्यांनी ग्लास नाही दिला आपल्याला. प्लस हा नळ चांगला स्टीलचा आहे, महागातलाच आहे, तो पण नाही दिला. आणि ह्याचं टॉप ते पण नाही दिलं. ठीक आहे, हरकत नाही. रिप्लेस केला आम्हाला, त्याने रिस्पॉन्स दिला, खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू विलेज डेकोर, थँक्यू. हाय गाईज, आम्ही आता बघायला जात आहोत एक मराठी मूवी विच इज तुंबाडची मंजुळा. मेरा क्लिप तुमने लगाया? मेरा नाही. इकडे कसा आला माझा क्लिप? बघ, इकडे तुला माहिती, मला काय माहिती. मी नाही लावत माझा क्लिप असं. हे देवा, स्वतःच्या वस्तू ठेवायचं माहित नाही. आणि मी नाही लावत माझा क्लिप तिकडे. अरे पण मी टच पण नाही केलं तुझ्या क्लिपला. आता भांडणार आहेस का माझ्याबरोबर तू? चलो गाईज, सी ऑल इन द थिएटर.
हाय गाईज, आम्ही जस्ट आलो, आता चेंज केलं. मूवी बघून आलो. तुंबाडची मंजुळा मूवी खूप छान आहे. छान म्हणजे मी असं म्हणजे म्हणत आहे मला तर फर्स्ट हाफ मध्ये झोप येत होती ऑनेस्टली. साई तावणकरला बघून मी उठली. हा, सई तावणकरने खूप छान ऍक्टिंग केली. ॲज ऑलवेज. ग्रेट आर्टिस्ट आहे ती. ॲज ऑलवेज. खूप अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी आहे तिची. पण ओव्हरऑल मूवी चांगला आहे, ठीक आहे. पण बघायला हरकत नाही. जे हा वन टाइम वॉच, हा, बघू हरकत शकतो नाही आपण तेच. असं आहे. चलो, सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. सी ऑल इन द नेक्स्ट व्लॉग. थँक्यू. गुड नाईट. बाय.